हरे हरे पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। जयाचा जनी जन्म नामात झाला जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम। आता तुम्ही सगळ्यांनी अनुभव ऐकलेचे। आता मी बसून तत्वज्ञान सांगायचं ते मला काही योग्य वाटायला ते पण ते 5-10 मिनिटं वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा। पण समजा एखादा मुक्का आहे त्याला नाही म्हणतात गंगा गंगा नाही का, मग त्यांनी काय करायचं वा मग दृष्टी पाडता ब्रह्मगिरी त्या नाही यमपूर। पण एखादा अंधार आहे नाही का त्याला नाही बघता येत नाही का, त्याचं उदराचं काय मग नाही का, मग त्यांनी पंढरपूरला जायचं नाही का। पंढरीचे वार कधी ते अधिकारी मोक्षाचे। पण एखादा कुर्मादास म्हणजे नाही का आमच्या बापाला दिल्लीला यायचं होतं पण ते पायामुळे नाही जमलं नाही का त्यांना। मग अशांचं उद्धाराचं काय नाही का। मग सेविकात आपण माऊलीची एक ओळी घेऊन हे असो तिठी जयावरी झळके की हा पद्मा करू माथा पारुखे तो जीवची पडे तुके महेशासी। म्हणजे 10व्या अध्यायातली ओवी विभूती। आता माऊलींनी बऱ्याच अध्यायाच्या सुरुवातीला आपल्या सद्गुरूचं तोंड भरून कौतुक केले। एकनाथी भागवतमध्ये नाथांनी बी काय आपल्या सद्गुरूचं वर्णन केले। आणि 13व्या अध्यायाचा माऊलीने कळसच केलाय। सद्गुरूच्या घरचा वारा बी आला ना म्हणे असा वारा तरी आम्हाला आनंद होतोय म्हणे। आणि महाराज आपल्याला इकडं आमंत्रण द्यावं लागतात गुरुपौर्णिमेला या या। आपण महात्मा देहात असताना कळत नसतं म्हणतात ना ते। हे आता भाऊ आपल्यासाठी रोज कथा चालू आहे ना आपली गाथा निरूपण कष्ट घेतात महाराज। आणि कथा झाल्यावर आपल्याला 2 मिनिटं अभंग म्हणायचा सुद्धा कंटाळा येतो महाराज। कधी कधी अभंग म्हणायला पण नसते पण काय ते वस्तू फुकट भेटली का किंमत कळत नसते त्याची। आता महाराजांचं चरित्र गोंधळ सद्गुरूच्या प्राप्तीसाठी किती 8 तास चरित्र माहिती फक्त 2 मिनिटात पाहू फक्त आपण ते शॉर्टकटमध्ये। तर सद्गुरूच्या प्राप्तीसाठी किती 8 तास महाराज नाही का। कोणाला आलं तर वयाच्या 7-8 वर्षीपासूनच कोणाला विचारायचे गावात आले का सद्गुरूची प्राप्ती कशाने होईल मला नाही का, भगवंताची प्राप्ती कशाने होईल। तर रामदासी नावाचे महात्मे आले होते तेव्हा बाबा हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय। संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद किती वय जयासी वाटे मोक्ष व्हावा त्याने सद्गुरू करावा। सद्गुरू वाचून मोक्ष कल्पांती घडेना। सद्गुरू वाचून संसारी तारक नसेची निष्ठंका अनुकोणी। इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करून संशयाची श्रेणी छेदी त्यांचा संशय नाही घाल ते आपला काय घालतील नाही का। तेव्हा महाराज पहिल्यांदा कोल्हापूरला गेले 8 वर्षाच्या वयास त्यांनी डबल घरच्यांनी वापस घेऊन आले। आणि त्यांना वाटलं महाराज प्रपंचात रमतील लग्न वगैरे लावून दिला। पण महात्मे काय प्रपंचात रमत नसतात नाही का, संसाराच्या नावे घालून या शून्य। महाराज म्हणजे प्रपंच ओसरो नाही का चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वारंग। न मिळो खावाय अन्न म्हणी न वाढो संतान परी नारायण कृपा करू। म्हणजे खायला अन्न नाही भेटलं तरी चालेल नाही का। आता प्रमाणे पाठ करायला सोपे वर का। पण आता आम्ही दिंडीत गेलो ना आपण प्रसंग आला महाराज घरच्यांचा फोन आला यावं लागतंय म्हणे वापस नाही का। मग 5 मिनिटं विचार केला मला आपण लोकांना पाठ करू सांगतोय नाही का। मागे पुढे उभा राही सांभाळीत आले आघात श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतरांतले कोण कधी। आता मला 4 वर्ष झाले इकडे येऊन नाही का। मला आता ती द्विधा मनस्थिती झाली एकदम। आता इकडं परमार्थ निवडा का प्रपंच निवडा इकडं नाही का। मला आता पांडुरंग आपली परीक्षा पाहू राहिला नाही का काय करावं। पण ते आम्ही प्रपंचच निवडला होता खरं सांगतो तिथून सांगायला सोपायचे। पण ते परीक्षेनंतर घरून महाराजांना विनंती केली नंतर मला आता एवढ्या वेळेस प्रपंच निवडलाय म्हणलं महाराजांना पुढच्या वेळेस असं काही द्विधा मनस्थिती उत्पन्न झाली प्रपंच आणि परमार्थमध्ये काय निवडावं तर परमार्थ निवडता यावा अशी सद्बुद्धी मला मिळून म्हटलं। नंतर महाराज काही प्रपंचामध्ये रमले नाही। महाराज डबल गेले पहिल्यांदा
इकडं नाशिकला गेले देव मांडेदारांकडे, तिकडं त्यांनी प्रसाद नाही मग स्वामींकडे गेले अक्कलकोटला. पण ते म्हणतात ना कोण कोणाचा गुरु कोण कोणा शिष्य ते पहिलंच ठरलेलं असतंय. मग तिकडून नंतर रामकृष्ण परमहंसाकडे गेले, त्यांची भेटणे झाली. मग अशी तळमळ लागली महाराजांना नाही का, काय मी उद्धार पावे जशी जीवना वेगळी मासुळी तैसा तुका. तर मग असं तळमळ उत्पन्न झाली का तेव्हा महात्मा जमिनीतून प्रकट होतील म्हणे. आणि झाले महाराज समर्थ संप्रदायामधले रामकृष्ण नावाचे जमिनीतून प्रकट झाले. तुझे सद्गुरू तुका माहिती येळेगावला वाट पाहतात म्हणे तुझी. आणि मग गेले तिकडे महाराज. तसं पाहिलं तर आता अशी तळमळ आपली काही एवढी हे नाही. आता सद्गुरू भेटून सुद्धा आपली आता काही तळमळ अजून तेवढी हे नाही. एखाद्याने प्रश्न विचारला महाराजांना, तर योग्याने बी महाराजांना 6-6 महिने समाधीमध्ये ठेवलं होतं. म्हणजे महाराज असं तुम्हाला काय भेटलं बा तुका माझ्याजवळ, म्हणजे तुम्हाला दुसरीकडे नाही भेटलं म्हणजे नाही का. महाराज म्हणे अखंड समाधान आणि भगवंताच्या नामाचं प्रेम ह्या दोनच गोष्टी मला तुका माझ्याजवळ भेटल्या म्हणे. गोंदवलेकर महाराज म्हणे तुम्ही या म्हणे गोंदवलेला म्हणे माझ्या सगळ्या संपत्तीचा वारीस व्हा म्हणे नाही का. पण खरी सद्गुरूची संपत्ती काय असते, खरी संतांची संपत्ती काय असते नाही का. अखंड समाधान हीच खरी संतांची संपत्ती असते. आणि महाराज म्हणतात तुम्ही गोंदवलेला येतात माझ्याकडे प्रपंचाच्या वगैरे गोष्टी मागतात, तुम्ही माझ्याकडं सेवा करायला येतात का सेवा करून घ्यायला येतात म्हणे. आपलं तरी काय आपण आपलं म्हणजे माझं सांगतोय आपण प्रपंचाचे चरड गाणे सांगतोय सद्गुरूजवळ येऊन. तुझं पाहिले तर सद्गुरूंनी आपल्याला नाम दिले म्हणजेच आपल्याला प्राण दिलाय त्यांनी नाही का. महाराज म्हणले ना जिथं नाम आहे तिथे माझा प्राण आहे म्हणे. तो प्राण मग आपण किती जीवापाड सांभाळला पाहिजे. मग महाराज तिकडून गेली गावाला तुकामाईंची सावकाराने उसाचं मुळी दिली होती, वाटत वाटत टिपरू राहिलं होतं. आणि महाराज याच्या आधीच यांचं चालू होतं चोर येणार सगळं लुटून येणार. पण खरी संपत्ती काय असते साधन का, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन उपाय लावायचे. पण आपल्याला अजून महाराज एखाद्याचं नवीन घर बांधणी झाली तर आपल्याला तेच भाग्य वाटत आहे. याचं लय भाग्य, पैसा भेटला, गाडी घेतली, बंगला वगैरे नाही का, व्यवहारातलं धन आपल्याला मोठं वाटतंय. पण महाराज त्याला म्हणले हे काही खरं भाग्य नाही का. भाग्य तरी नव्हे धन पुत्रदार. मग खरं भाग्य कोणतं म्हणते महाराज की भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येथून या नुठो माथा मरणा वाचुनी सर्वथा. आणि मग तुका माझ्याजवळ आले महाराज. नजरा नजर एक झाली नाही का, हे असो दिठी जायावरी झळके. नजराने दिवस घेतो म्हणे महाराज म्हणे जीव द्यायला चालू म्हणे का. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हा. शेवटचा दिवस म्हणजे मारायचा दिवस नाही म्हणायचं महाराजांना. अभंगाचं शेवटचे चरण काय तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी म्हणजे 4-8 दिवस हायती अजून हायती म्हणजे हा मारायचा शेवटचा दिवस नाहीये. हा दिवस कोणता की ज्या दिवशी आपली जीवदशा नष्ट होईल नाही का, तो आपला शेवटचा दिवस. शेवटचा दिवस म्हणजे जन्माला मनुष्य जन्म भेटल्याचं सार्थक झालं त्या दिवशी नाही का. मग जन्म आलो त्याची आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. भीती देह तादात्म्य सुटल्या का मग भीती जात असते नाही का. गोंदवलेकर महाराज म्हणे जोपर्यंत आपलं देह तादात्म्य जात नाही ना तोपर्यंत आपल्याकडून सद्गुरूची सेवा घडत नाही म्हणे. आणि जोपर्यंत आपण सद्गुरूची सेवा करत नाही का तोपर्यंत देह तादात्म्य बी जात नसते म्हणे नाही का. म्हणजे जोगात एकाच असं येते. शेवटी अर्जुनाचं बी देह तादात्म्य सुटलं ना. अर्जुन म्हणला ना गुंतलो होतो अर्जुन गुणी तो मुक्त झालो तुझेपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही म्हणे. म्हणजे अर्जुन गुणी म्हणजे मी अर्जुन आहे या देह तादात्म्यात मी अडकलो होतो. पण मी आता अर्जुन नाहीच म्हणे नाही का. मी तो आता वासुदेव होता. पण हे कशाने झालं हे ज्ञान म्हणे ते मी तुझेनी प्रसादे लाधरीनी आत्मबोधे मोहाचे तया कांदे निधीचं वर म्हणे. मला फक्त तिथं काय करावं ते ज्ञान पाहिजे ना आपल्याला सद्गुरूकडून. ते ज्ञान पैगा बरवे म्हणे जरी मनी आधी आणावे तरी संताया बजावे सर्वसाठी. सदा व्यवहारातलं ज्ञान जरी मिळवायचं असेल तर आता आपल्याकडे नाही सांगायचे. पण पुण्या बिण्यामध्ये ते बालवाडीला जरी पोरगी टाकायची म्हटलं 50 आणि 60 हजार ते इंग्लिश मिडियमची फी आहे महाराज. म्हणजे व्यवहारातल्या ज्ञानासाठी एवढं हे तर आपल्याला सद्गुरूंनी मरण मारी विद्या म्हणजे आद्य गुरु शंकराचार्याला म्हणजे सद्गुरूंना आपल्याला दिले ना ही मरण मारी विद्या. त्यात ते दिले त्यांनी आपल्याला कारण की कृपाळू ब्रह्मनिष्ठ ते महात्मे भेटलेत महाराज आपल्याला. दिनासेवेचं दिलंय त्यांनी. सेवा करावं लागत असते महाराज. तर एकदा ब्रह्मानंद बुवा ते सगळे अशी खरी सद्गुरूची सेवा काय असते नाही का. असे महाराज 4-5 जण बसले होते. गोंदवलेकर महाराज बसले होते आणि ब्रह्मानंद बुवा असे पाठीमागे उभे होते. मग महाराजांनी विचारलं ब्रह्मानंद बुवा मला सगळे समर्थांचा अवतार मानतात म्हणे. तर समर्थान माझ्यामध्ये काही फरक साम्य तरी आहे का म्हणे. कुठं समर्थ कुठं मी नाही का.
आता महात्मा देहात असताना काही कळत नसतं नाही का. तसं पाहिलं तर समर्थ रामदास स्वामी ब्रह्मचारी होते आणि इकडे यांचे 2 लग्न होईल होते नाही का. पण महात्मा इकडून काही कळत नसतं असा. मग ब्रह्मानंद बुवाने लय भारी उत्तर दिलं. ते म्हणजे महाराज तुम्ही पुरेपूर समर्थांचे अवतार हात, याच्यात काही शंकाच नाही म्हणे. पण समर्थांजवळ अशी एक गोष्ट होती ती तुमच्याजवळ नाही म्हणे. महाराज हसले. महाराज म्हणे अशी कोणती गोष्ट आहे जी समर्थांजवळ होती ती माझ्याकडे नाही म्हणे. ब्राह्मण बुवा म्हणले महाराज समर्थांकडे कल्याण स्वामी होते ते आपल्याकडे नाही म्हणे. पहा, कारण की आपल्या शिष्याला काय लागतं ते गुरुला न सांगता कळत असतं, पण ते आपल्या सद्गुरूला काय लागतं ते शिष्याला सुद्धा न सांगता कळायला पाहिजे महाराज. म्हणजे महाराज तुम्ही समर्थांचे अवतार आहेच पण आमची ती पात्रता नाही म्हणे नाही का. त्या दिवशी ती ओवी ऐकली भावार्थ रामायणमध्ये. शिष्याशी नाही ब्रह्मप्रतीची शब्द ज्ञान सतेज युक्ती मने विषयाची आसक्ती तो निश्चित दान अशिष्य म्हणे. म्हणजे अजून आपण सद्गुरू करून मी आपल्या मनात विषयाची आसक्ती असतील आपण शिष्य म्हणायच्या पात्रतेचे नाही अजून त्या सुद्धा. मला सेवका ते ब्राह्मण महाराजांच्या मुखातलं एक वाक्य आहे ते म्हणे मला जर कोणी ओळखलं असेल ना तर ते फक्त ब्रह्मानंद बुवानीच ओळखलं म्हणे. असं का म्हटले असतील महाराज, मला फक्त ब्रह्मानंद बुवानीच ओळखलं. तसं महाराजांचे किती का लाखो शिष्य होते ना. कारण की असं याच्यामुळे म्हटले महाराज कारण की ब्रह्मानंद बुवानी महाराज 13 कोटी रामनामाचा जप 3 वेळेस पूर्ण केला होता. आणि तो काय केला होता कारण की फक्त महाराजांना आवडतं म्हणून. त्यांना काही देवाचं सगून साक्षात्कार भेटन तसं काही घेणं नव्हतं. फक्त महाराजांना आवडतं म्हणून नामस्मरण ते आणि भाऊसाहेब केतकर. फक्त महाराजांना आवडतं म्हणून नामाकरिता नाम घेणारे निष्काम भावनेने असे महात्मे. आणि तीच खरी सद्गुरूची सेवा आहे महाराज नाही का. तुका म्हणे देवा चिंतन ही तुझी सेवा. आणि मग सेवा करावी लागते ते तर सेवा हा दारवाळता म्हणे नाही का. ते ज्ञान पैगा बरोबर जरी मनी आधी अनवतर संताया भजाव्या सर्वसुची. जे ज्ञानाचा कुरोटा म्हणजे नाही का. कुरोटा म्हणजे घर काय ते ज्ञानाचे सागरच नाही का. ते चालते ज्ञानाचे बिंब म्हणे त्याचे अवयव सुखाला फुटलेले गोमटे. आणि पण आपण त्यांना देहात पाहतोय माता ना का. ते वरतं की दिसत देही तरी ते देहीना माझ्या ठाई आणि मी त्यांच्या हृदयी समोर. ज्ञानी आत्मा माझा म्हणे नाही का. पण ज्ञानी कोणाला म्हणजे माऊली नाही का. ते समजते श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञान तुझी म्हणे. आणि मग ते ज्ञान आपल्याला सद्गुरू देत असतात नाही का. आणि मग त्याची सेवा करावी लागत. सेवा कसं अशी वरवर करून चालत नसती नाही का. तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सका नाही का. कारण की एकता कारण की नम्रता असते साधूकडे नाही का. अखंड अगरवता होऊन असते त्याची विनय हीच संपत्ती. नम्र झाला भूता त्याने कोंडलेले आनंद नाही का. आपल्याला थोडं गर्व आहेच अजून नाही का. ते नाथांची गवळ आहे ती सर्व गर्व सोडून बाई चला हरिपाशी द्वैत भाव ठेवून बाई हरिरूप होशी नाही का. गर्व ठेवा आपली काय असेल ते थोडं ज्ञान थोडं बाजूला ठेवून सद्गुरूला शरण जावं लागत आहे. मग अशीच भगवंताची सेवा केली तर काय महाराज. रामकृष्ण परमहंस 30 वर्ष कालीमातेची सेवा केली महाराज. आणि मग अशा निष्काम भावनेचं फल प्राप्ती काय महाराज. मग पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो पैसा संत चरण पावलो ऐसी कर्म साम्य दशा होय ते विरेश. मग श्री गुरु आपलेसा भेटीची गा. मग 30 वर्षाची कालीमातेची सेवा केली. मग तोतापुरी नावाचे महात्मे आले त्यांच्या जीवनामध्ये. मी तुला अनुग्रह द्यायला आलो म्हणे. आता मला काय गरज आहे म्हणे. कालीमाता कसं नामदेव मानसात पांढरं उठायचे बोलायचे ना. आता माझं कालीमाता उठती बसती बोलती म्हणे मला काही गरज नाही म्हणे तुमच्या अनुग्रहाची. मग जाय म्हणे कालीमातेला विचारून ये म्हणे. मग गेले कालीमातेकडं. ते आलेत म्हणे कोण महात्मे मला म्हणतात अनुग्रह देईन म्हणे नाही का. मग ते म्हणे अरे बा कालीमाता त्यांना म्हणे अरे बाबा मी तुला एवढी दिसते माझं हे स्वरूप एवढं नाही आहे नाही का. भगवंताचं स्वरूप कसं आहे. विठ्ठल विस्तारला जमी सप्तही पातळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. भगवंत विठू जळी स्थळी भार. ते जे भगवंताचं स्वरूप पाहिजे असेल ना तर माऊलीचे कोरे जे दिठीही न पाहिजे ते दिठी विन देखीजे जरी अतिंद्रिय लायजे ज्ञानबळ. जर भगवंताच्या यथार्थ स्वरूपाचं दर्शन घ्यायचं असेल ना म्हणे म्हणजे ते उघड्या डोळ्यांना जे दिसत नाही का ते बिना डोळ्याचं सुद्धा दिसू शकते म्हणे. रवी दीप हिरा दाविती देखणी अदृश्य दर्शने संताची. मग ते हात ठेवणी मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी असो दिठी जयावरी झळके त्या पद्मगुरु माथा बरं. आता इथं स्पर्श शक्तिपात झाला. इथं जसं नामदेव महाराजांना दिले ना ते विसोबा की त्यांनी स्पर्श शक्तिपात झाला
तो जीवची परे तुके महिषाची नाही का, तो जीव शिव होतो नाही का, शिव होतो म्हणण्यापेक्षा तो शिव हायच नाही का, पण कल्पना अविद्या त्याने झाला जीव म्हणे. कल्पना म्हणजे जीवाला भ्रांती झाली नाही का, ते दोरी सापाचं उदाहरण देतात ना ते नाही का, दोरी म्हणजे ते अंधारामध्ये त्याला दिसते दोरी येतो घाबरतो, त्याला वाटतं सापच येते नाही का, त्याला घाबरतोय तो. मग एखादा शहाणा माणूस येतो टॉर्च लावून दाखवतोय बाबा ही दोरी आहे म्हणून नाही का, मग दोरी म्हणून तो साप गेला पुढं मग नाही का. तसं साप काल नव्हता, साप आज नाही, साप उद्या बी नसणार आहे नाही का. तसं हे जगात काल नव्हतं, जगत आज बी नाही आणि जगत उद्या बी नसणार आहे नाही का. हे जगत जगत नाही तर मग हाय काय म्हणे नाही का. मग एकच धागा नाना परी कपडे जगामध्ये, चोळी आणि लुकडे जगामध्ये, ब्रह्म दिसे एवढे एकच माती नाना परी भिंती रांजण आणि सुगडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे एकच सोने नाना परी लेणे बाळी आणि बुगडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे म्हणे मुक्ताबाई ऐक चांगला देवा खरे आणि रोकडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. त्या ब्रह्माचं यथार्थ स्वरूपाचं जर ज्ञान व्हायचं असेल ना तर सद्गुरूशिवाय नाही होऊ शकत महाराज. चांगदेव महाराज तेवढ्या वेळा काळाला रिटर्न पाठवलं का, सोपं गोष्ट आहे का ती काळाला माघारी पाठवणं. आणि त्या चांगदेव महाराजांना माऊली सद्गुरूला शरण जावं लागलं नाही का. मग चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा महाराज. शरण जावं लागत आहे सद्गुरूला नाही का. सद्गुरूला शरण गेला तर काय होते मग महाराज, मग सद्गुरु शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय न लगे अनेक उपाव धरावे, सद्गुरूचे पाय सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र एका जनार्दनी सद्गुरु हाची भव सिंधूचा तारू. महाराज काय सद्गुरूची सेवा केली नाथ महाराजांनी नाही का, तर देहानी तर केलीच पण त्यांनी दिलेल्या नामाची सुद्धा केली नाही का. मग त्या अशा सेवेचं फलप्राप्ती काय महाराज नाथांची, मग अवघची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन. फक्त सद्गुरु सेवा तुका म्हणे संत सेवा सद्गुरु देवा वरिष्ठ गुरु आपल्याला ते ज्ञान देतात नाही का. गुरु घाली ज्ञानांजन गुरु दाखवी निज धन गुरु सौभाग्य देऊन साधुबोध नांदवी गुरुवा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. आणि सद्गुरू सोडून दुसऱ्याला एखादा देव वाटत असेल ना तो शिष्य करायचा म्हणजे समर्थ रामदास स्वामी नाही का. ते मला सांगतात की हे असो दिठी सद्गुरूचं महिमा सांगतात महाराज. म्हणजे सद्गुरू काय करू शकतात वास हे असो दिठी जावरी धडकी की हा पद्म करू माथा पारुकी तो जीवची परे तुके महिषाची झालेली सेवा आपण समर्थ सद्गुरूच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरद विठ्ठल श्री